ही कारवाई केली हे चांगलं झालं, परंतु या कारवाईची वेळ येण्याच्या आधीच जर काही योग्य पद्धतीने कामकाज झालं असतं तर ते अधिक चांगलं झालं असतं. परंतु चांगलं आहे की एका पूजा खेडकरवर ही कारवाई झाली. त्याच्यामुळे इथून पुढे त्यांच्या परीक्षा पद्धतीमुळे आणि एकूणच त्यांना मार्क्स देण्याच्या बाबतीत, आरक्षण देण्याच्या बाबतीत सगळ्याच गोष्टींची चौकशी होईल आणि हे प्रकरण मार्गी लागेल असं आता वाटायला लागलेलं आहे. तुमची अजून काही मागणी आहे याच्यामध्ये? इतर कुणी असा फायदा मिळवला असेल, गैरफायदा घेतला असेल, असे भरपूर भविष्यात हे असे प्रकार टाळण्यासाठी काय करावं? असे प्रकारचे गैरप्रकार टाळण्यासाठी काही बदल करणं UPSCने एकतर याच्यामध्ये म्हटलेलं आहे त्यांच्या प्रेस रिलीजमध्ये की त्या मल्टिपल ॲक्शन्स घेणार आहेत, त्या तर याव्यातच, परंतु इथून पुढे असे प्रकार होणार नाहीत त्यासाठी त्यांनी काळजी घेतली पाहिजे. आपल्या परीक्षा पद्धतीमध्ये रिफॉर्म्स आणले पाहिजेत. आपण मागे पंतप्रधानांना ही विनंती केलेली आहे की यापूर्वी ज्यांनी सर्टिफिकेट्स अशी घेतली त्यांच्यावर आणि नोकरी लागल्यानंतर ज्यांनी अशी सर्टिफिकेट्स मिळवलीत त्यांच्यावर कारवाई करावी अशी आपण मागणी पूर्वीच केलेली आहे. आता या निमित्ताने, कारण पूजा खेडकरच्या निमित्ताने UPSC परीक्षा आणि IASचा जो दर्जा आहे, त्याची उंची आहे, त्या सगळ्यालाच धक्का पोहोचला होता. त्यामुळे इथून पुढे ती काळजी घेतली जाईल असे मला विश्वास वाटतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.